मित्रांनो, मातीतील देह एक दिवस मातीतच मिसळणार आहे. कधीतरी झाड होऊन तिथे ओळखीचे गीत गाणार आहे. आज आहे तर उद्या नाही. माणूस हा क्षणाचा सोबती आहे. दूर झाली ती नाती, पण तो जिव्हाळा आता कुठे आहे? तू माझ्यासाठी जेवढा आहेस, मी तेवढ्या पुरता आहे. दूर झाली ती नाती आणि शांत झाला तो संवाद. घर तेच आहे, पण हरवला घराचा गोड गंध. एकेकाळी हसण्याने भरलेले ते अंगण, आज मात्र शांततेने झाकले आहेत दार. जवळ बसून सुद्धा माणसं आता दूर वाटतात. डोळ्यात बोलणारी मन आता शब्द शोधतात. एकाच छपराखाली राहूनही मन मात्र वेगवेगळ्या दिशांना निघून गेले आहेत. कधी काळी छोट्याशा गोष्टीत आनंद मिळायचा, पण आज मात्र मोठ्या सुखातही रिकामेपण दिसतं. मोबाईलच्या स्क्रीनमध्ये अडकली माणसं आणि मनातील भावना हरवून बसली. कधी घरात एकत्र बसून गप्पा रंगायच्या, आज मात्र प्रत्येकजण स्वतःच्या जगात हरवलेला आहे. नाती आता शब्दात उरली, मनातली ऊब मात्र हरवली. स्वार्थाच्या धाग्यांनी बांधली गेली माणसं आणि प्रेमाचे धागे नकळत तुटून गेले. हातात हात घेऊन चालणारे लोक आज एकमेकांकडे पाहायला सुद्धा थांबत नाहीत. आठवणींच्या पायवाटेवर चालताना अजूनही काही चेहरे डोळ्यात भरून येतात. कधीतरी एकमेकांसाठी जगणारी माणसं आज मात्र स्वतःसाठी जगताना दिसतात. घरं मोठी झाली, पण मन मात्र लहान होत गेली. संपत्ती वाढली, पण आपुलकी कमी झाली. कधी काळी नात्यांसाठी वेळ असायचा, आज मात्र वेळेसाठी नाती तोडली जातात. भेटणं कमी झालं आणि आठवणंही कमी होत गेलं. जिव्हाळा शब्दात उरला, पण स्पर्शातला मायेचा हात मात्र हरवला. नाती जपण्यासाठी लागणारी माणसं आज नाती तोडण्यासाठी कारणं शोधतात. कधी काळी घरातला एकजूटपणा आज फक्त जुन्या आठवणी दिसतो. रक्ताच्या नात्यांपेक्षा स्वार्थाची नातीच जास्त घट्ट झाली. जवळ असूनही मन दूरच्या आकाशात हरवली. जुन्या दिवसांची आठवण आली की डोळे नकळत ओलावतात. किती सहज तुटतात नाती आणि किती कठीण असतं ती पुन्हा जोडणं. माणसाने माणसाला समजून घेतलं असतं तर कदाचित इतकी अंतर निर्माण झाली नसती. नाती जपली असती तर आज इतका एकटेपणा जाणवलाच नसता. जगण्यात सगळं मिळालं तरी जर माणसं हरवली तर काय उरलं? आणि शेवटी एक सत्य मात्र कायम राहतं. जग सोडताना माणूस संपत्ती नाही घेऊन जात, तो घेऊन जातो फक्त लोकांच्या मनात राहिलेलं प्रेम. म्हणून जिवंत असताना नाती जपा, कारण वेळ गेल्यावर आठवणी उरतात, पण माणसं मात्र परत येत नाहीत.